नाना पाटेकर आणि अशोक सराफ. नेमकं यांचं जर बघितलं, अशोक सराफांनी नाना पाटेकरांचा पडता काळ आणि त्यावेळेस अशोक सराफांचं इतकं मोठं मन का कोऱ्या कागदावरती सही करायचे. सांगायचे, नाना तुला नेमकं यामधून किती पैसे पाहिजेत ते घे तू बँकेतून. अशा प्रकारची ही दोस्ती अखंडपणे. त्यावेळेस अशोक सराफांचे पिक्चर खूप चालायचे, नाटकामध्ये काम करायचे. नाना पाटेकरांना थोडंसं मानधन मिळायचं, दुय्यम भूमिका भेटायची नाटकांमध्ये, परंतु नाना प्रामाणिकपणे करायचे. परंतु आज नाना पाटेकरांको अशोक सराफांपेक्षा खूप पैसा. कारण मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका मात्र अशोक सराफांनी केल्या. त्यावेळी काही चित्रपट खूप गाजले अशोक सराफांचे. परंतु नाना पाटेकरांनी हिंदी चित्रपटांमध्ये जर बघितलं, खूप पिक्चरांमध्ये काम केलं. परंतु त्यांचं जी बोलण्याची पद्धत, त्या बोलण्यामध्ये कणखरपणा प्रेक्षकांना भावला. आणि अखंड जो हिंदी चित्रपटांना जो प्रतिसाद मिळतो सर्व देशभरातून, खूप काही पैसा, करोडोची मालमत्ता. परंतु नाना पाटेकर आज देखील अशोक मामांचं मात्र ती आठवण काढतात का पडत्या काळामध्ये खूप काही मला अशोकने मदत केली आणि त्याच बळावरती मी आज उभा आहे. अशा प्रकारचे मात्र खऱ्या अर्थाने एक मदत केली आणि विसरून जातात काही जण. परंतु नाना पाटेकर एक मराठी अभिनेता नाही विसरला सर्व काही. अशाच प्रकारचे खऱ्या अर्थाने जर बघितलं, प्रत्येकाने जर मदत केली, त्या नाना पाटेकरांसारखे अनेक जण आहेत. त्यांच्यामध्ये अभिनय आहे, त्यांच्यामध्ये करण्याचं कर्तृत्व आहे. परंतु करण्यासाठी जो पैसा लागतो, पाठबळ लागतो, ते मात्र जर दिलं तर आज बरेचसे जण पुढे येऊ शकतात. तेव्हा अशोक मामासारखं सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व आज पुढे यायला हवं. एवढंच या व्हिडिओमध्ये.